गोळीबार प्रकरणातील आरोपींची चाळीसगाव रोड पोलिसांकडून धिंड काढत स्पॉट व्हेरिफिकेशन। धुळे शहरातील 100 फुटी रोड परिसरात काही दिवसापूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोघा आरोपींना अटक करून चाळीसगाव रोड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या आरोपींनी केलेल्या दहशतीला प्रत्युत्तर देत आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी या दोघांची धिंड काढली। विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी गोळीबार झालेल्या ठिकाणीच आरोपींचे स्पॉट व्हेरिफिकेशन करत गुन्ह्याचा पुनर्दृश्य अभ्यास केला। या धिंडीत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली। धिंड काढण्यात आलेल्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती। सदर गोळीबाराच्या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला होता। त्याच्या पायावर गोळी लागली असून सध्या तो एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे। या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते, मात्र चाळीसगाव रोड पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले। या प्रकरणात आरोपींनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते, त्यामुळेच पोलिसांनी सार्वजनिकरित्या घटनास्थळी स्पॉट व्हेरिफिकेशन करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी पी.आय. घुसर, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन। चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर आहे 102/2025। त्यात कलम 309 या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अरेस्ट केले होते, बिलाल शाह आणि हासिम मलक यांना। आज आम्ही यातला जो स्पॉट ज्या ठिकाणी आरोपींनी फिर्यादीवर गोळीबार केला होता आणि त्यात जो जखमी आहे तो गोळी लागून जखमी झाला होता, त्या जागेवर आम्ही जाऊन आज त्या जागेचं स्पॉट व्हेरिफिकेशन केलेलं आहे। त्यानंतर तो कोणत्या मार्गाने तो फायर केल्यानंतर पळाला, त्या सर्व जागा आज आम्ही व्हेरीफाय केलेल्या आहेत। त्याकरिता दोन्ही आरोपींना घेऊन आम्ही स्पॉट आणि ज्या मार्गाने तो पळून गेला होता त्या सर्व मार्गाचं आम्ही व्हेरिफिकेशन आज केलेलं आहे।